एस बेकर्स प्रस्तुत आरोग्याचा बोलबाला। तर डॉक्टर, मला विचारायचं आहे की योगाने किंवा व्यायाम केल्याने आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो? तर योगाचा अर्थ काय होतो, म्हणजे योग म्हणजे काय, योगाचे महत्व काय? तर ते म्हणजे योगेन चित्तस्य पदन वाचा मलम शरीरस्य हि देहम, म्हणजे शरीराची मनाची शुद्धीकरण हे या योगाद्वारे केलं जातं। आणि आपली जी स्पिरिच्युअल पॉवर आहे, जी मानसिक म्हणजे इनर सोलची जी पॉवर आहे ती योगाने वाढवली जाते। आणि अल्टिमेटली जर आपण योगा करत राहतो त्यावेळी शारीरिक लवचिकपणा जो आहे किंवा जी ऍक्टिव्हिटी आपण करतो त्याने आपल्या शरीरामध्ये विशिष्ट केमिकल्स, जे पॉझिटिव्ह, जे हार्मोनल बॅलन्स असतो तो तयार होतो। आणि त्याने काय होतं की हे आजार असतात हे प्रिव्हेंट देखील केले जातात आणि त्यांना कमी देखील केलं जातो। हे या योगाचं किंवा व्यायामाचं महत्व आहे। पण आता मग तुम्हाला कदाचित प्रश्न असेल की योगा कोणी केलं पाहिजे, तर व्यायाम कोणी केलं पाहिजे? तर असं पर्टिक्युलर असं काय असं डिस्क्रिमिनेशन नाहीये। तर व्यायामाचं म्हणजे कसं लाईट व्यायाम असू शकतो की फक्त वॉकिंग करणं, थोडीशी जॉगिंग करणं, किंवा एखाद्या मसल ट्रेनिंग आहे म्हणजे जिम मध्ये जाऊन करतो। तर जनरली म्हणजे जी 18 नंतरची जी मुलं आहेत किंवा मुली आहेत, किती लोक हे वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आपण बोलतो, तर ते त्यांना बल्क बनवण्यासाठी किंवा बॉडी टोन करण्यासाठी किंवा डिझीज प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे डायबिटीस सारखे आजार कमी करण्यासाठी हे यंग मुलं जे आहेत ते करू शकतात। आणि युजली जे उतरत्या वयात आहेत की त्यांनी हलकं व्यायाम केलं पाहिजे, जसं की चालणं म्हणजे शतपावली किंवा असे 1000 पावली असं त्यांनी चालून आपला व्यायाम केला पाहिजे। त्याचबरोबर स्विमिंग हे देखील एक व्यायाम आहे, ते देखील फार महत्वाचं आहे की त्याने देखील हेवी विगरस एक्सरसाइज होते बॉडीची, मग ते पण महत्वाचं आहे। आणि ह्या सर्व गोष्टींमुळे, या व्यायामामुळे, योगामुळे, प्राणायामामुळे हे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते। बरोबर, म्हणजे तुम्हाला जर तंदुरुस्त राहायचं आहे, तुम्हाला कोणते एकदम आपलं जे शरीर आहे ते निरोगी ठेवायचं असेल, तर व्यायाम आणि योगा अतिशय आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे। जर तुम्हाला कधी गोड खाण्याची इच्छा झालीच तर ताजं आणि उत्तम जर काही असेल तर एसेस बेकर्सचे जे केक्स आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा, कारण ते आपल्या आरोग्याचा बोलबाला करताय। आजकाल आपण साखर आता झाली की साखरेमुळे आपल्याला डायबिटीस होऊ शकतो, तर आपल्या आहारामध्ये आपण तेल याचा वापर पण खूप जास्त प्रमाणात करतो, म्हणजे भाजी असेल किंवा कोणते पदार्थ बनवायचे असेल आपण तेलाचा वापर करतो। तर मला असं विचारायचं आहे की फक्त तेलकट खाण्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? अच्छा, अगदी योग्य आहे। आणि म्हणजे आताच्या लाईफस्टाईलला किंवा फूड हॅबिट्सला साजेस असं प्रश्न आहे। आणि मग त्यामध्ये माझं असं उत्तर असेल की ऑइल आणि तेल किंवा आपण त्याला आम्ही वैद्यकीय भाषेत फॅट किंवा लिपिड बोलतो, तर ऑइल तेवढे गरजेचं आहे, म्हणजे ते फॅट लिपिड पण तेवढंच गरजेचं आहे, कारण ते आपल्या शरीरामध्ये लुब्रिकेशन सारखे फंक्शन करतात, त्यामुळे आपले जॉईंट्स वगैरे ते निरोगी राहतात, त्याचा फायदा तर असतोच। परंतु आपण बोलतो की अगदी योग्य तेल न खाणं हे देखील अयोग्य आहे, पण तेल कुठलं खाणं हे देखील महत्वाचं आहे। आता पूर्वीच्या काळी, आता आपल्या आयुर्वेदाचा इतिहास आहे तो जवळजवळ 2225 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। बरोबर, तर त्या आयुर्वेदाने देखील सांगितलेले की कोणतं तेल वापरलं पाहिजे। त्यामध्ये आपण आता खूप मागे न जाता आपल्या आजीबाईच्या कालखंडातील आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं की घाण्याचं तेल वापरायचे। तर घाण्याचं तेल म्हणजे नॅचरल एक्स्ट्रॅक्टेड ऑइल आहे, तर तो सीड पासून डायरेक्टली आपण त्याच्यामधले जे घटक आहेत ते तसेच्या तसे राहतात। मग त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड झालं किंवा प्रोटीन व्हायटामिन झालं ते ते तसेच्या तसेच राहतात। परंतु आता काय झालंय की खूप पॉप्युलेशन वाढत चालली, लोकसंख्या वाढत चालली, त्याच्यामुळे मग ती कॉन्सेप्ट आली, मग ते रिफाईंड करण्याची कॉन्सेप्ट आली। मग तो तेल रिफाईंड करून मग त्याच्यामध्ये हे घटक निघून जातात। मग त्याच्यामध्ये काय होतं की हे जे रिफाईंड करण्याची प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये ओव्हर हिटिंग असते। तर ओव्हर हिटिंगमुळे काय होतं की ती जे त्याच्यामधले जे पोषक तत्व आहेत ते कमी होतात, ते निघून जातात, आणि शरीरासाठी जे पोषक असे जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड झाले किंवा काही व्हायटामिन्स झाले, तर हे जे ते कमी होऊन डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या शरीरामध्ये आजार तयार करण्यासाठी मदत करतात। म्हणजे कसं होतं की आपण बघतो की बरेचसे पदार्थ असतात की त्यामध्ये ऑइल वापरला जातो, म्हणजे आता तुम्ही चिप्स घ्या, तर त्या चिप्स मध्ये हायड्रोजनेटेड ऑइल असतो। म्हणजे काय असतो की ते चिप्स मध्ये जो पाम ऑइल असतो तो हायड्रोजनेटेड असतो, आणि दॅट इज द पॉइझन। म्हणजे तो हा जो पॉइझन आहे ते आपल्या धमन्यांमध्ये, आर्टरीज मध्ये
जो कोलेस्ट्रॉल आहे त्याच्या कोलेस्ट्रॉलचा थर तयार करतो. एक पाईप आहे, त्या पाईपमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर तयार होतो, ते ब्लॉकेज तयार करतात. आणि त्यामुळे काय होतं की तिथे प्लेटलेट साचून त्या कोलेस्ट्रॉलला लागून तिथे इजा होऊन प्लेटलेट वगैरे साचतात आणि ते ब्लॉकेज होतो. बरोबर. आणि मग त्याचं रूपांतर काय होतं की हार्ट अटॅक आणि स्ट्रोक. मग आपल्याला वाटतं की अरे काय झालं, हे हार्ट अटॅक का आला. मग तेलाचा एवढा घनिष्ठ संबंध या आजारांवर आहे बरोबर. की त्या तेलाचं राईट चॉईस जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला हार्ट अटॅक पासून तर स्ट्रोक पर्यंत म्हणजे पक्षाघात पर्यंत तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या लाईफमध्ये एक असा एक पॅच येईल की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या मित्रमंडळींमध्ये असा एक व्यक्ती असतो की त्याला हा आजार जडतो आणि तुम्हाला वाटतं की नेमकं याला काय झालं. म्हणून तेलाचं चॉईस हे पण तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये जर तेल वापरायचं असेल तर तो योग्य पद्धतीचा आणि उत्तम क्वालिटीचा असणं खूप महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारचं तेल आहे तर तुम्ही ते आपल्या प्रेक्षकांना रिकमेंड करा? तर मार्केटमध्ये तर बरेचसे तेल अवेलेबल आहेत. आता कोणाच्या कसं आर्थिक परिस्थितीनुसार ते लोक त्यानुसार वापरतात. काही लोक तर पाम ऑइल देखील वापरतात म्हणजे परिस्थितीनुसार. पण ते अतिशय घातक आहे की त्यामध्ये ते जे विषारी पदार्थ आहेत ते कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करतात. मग रक्तातील कोलेस्ट्रॉल त्यामुळे वाढतो. तर तसं बघायला गेलं रिफाईंड ऑइल हे देखील मी तुम्हाला सांगितलं आधी की रिफाईंड ऑइल हे प्रोसेस केली जाते, त्याच्यामध्ये डिओडरंट मिक्स केले जातात, बरोबर. ओव्हर हिटिंग केली जाते. त्यानंतर जो तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे तो पूर्वीच्या काळी म्हणजे घाण्याचा तेल म्हणून आपण बोलतो मराठीमध्ये. तर तो डिरेक्टली आपण सीड्स घ्यायचे, मग त्यामध्ये सूर्यफूल असेल किंवा म्हणजे भुईमुग असेल किंवा शेंगदाणे म्हणजे हे सगळे जे असतील या आपण जे तेल वापरतो रिफाईंड ऑइल त्याचं सोर्स म्हणजे जे सीड्स असतील त्या वापरून आपण ते तेल काढू शकतो. मग तो तेल जो वापरतोय तो सगळ्यात हेल्दी तेल आहे. आणि तेल जो आहे तो रिपीटेड हिटिंग देखील नाही केलं पाहिजे. एकदा वापरलं तर त्याला परत वापरलं देखील नाही पाहिजे, कारण रिपीटेड हिटिंगने त्याच्यातले काही रासायनिक घटक जे असतात ते तयार होतात आणि ते विषारी बनू शकतात. बरोबर. त्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. म्हणून आम्ही सर्वांना आमच्या रुग्णांना सल्ला देतो की तुम्ही रिफाईंड ऑइलपेक्षा तर तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल जर तुम्ही खात असाल तर नक्कीच ते तुम्हाला शरीरासाठी फायदेशीर ठरेल. तर डॉक्टर मला विचारायचं आहे की जसं तुम्ही शुगरचं सांगितलं बरोबर. त्याच पद्धतीने कोलेस्ट्रॉलची जी मात्रा आहे ती कमी आहे की जास्त आहे तर ती पाहण्यासाठी आपण कोणती टेस्ट करू शकतो का? तर रक्षणदास सर्वात महत्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी आहे की जास्त आहे किंवा नॉर्मल आहे हे बघण्यासाठी आपण लिपिड प्रोफाईल करतो. तर त्या लिपिड प्रोफाईलमध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट असतात म्हणजे त्या एका पॅनलमध्ये तर एक कोलेस्ट्रॉल असतो, त्यानंतर HDL असतो, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, त्याच्यानंतर LDL असतो, तो LDL लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि ट्रायग्लिसराईड अशा या टेस्ट असतात. तर त्यामध्ये काय असतो की आपण बोलतो ना गुड फॅट आणि बॅड फॅट. ठीक आहे. तर आता आपण बोलतो HDL हे गुड फॅट असू शकतं आणि LDL हे बॅड फॅट असू शकतं. बरोबर. तर त्यामुळे याचे जे प्रमाण आहे ते नॉर्मल असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग ह्या ट्रायग्लिसराईड किंवा HDL LDLच्या लेवल्स ज्या आहेत त्या अशा खूप जास्त वाढलेल्या असल्या तर आपल्याला एक अंदाज येतो की हा तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल तर हे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये साध्या भाषेत बोलायला गेलं तर चरबी वाढलेली आहे. बरोबर. मग ते कोलेस्ट्रॉल इतर आर्टरीजमध्ये डिपॉझिट होण्याची शक्यता वाढते. म्हणून तुम्ही मग वेळीच ते तुमचा फॅमिली डॉक्टर असेल त्यांचा सल्ला घेऊन तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पासून तर अगदी काही रुग्णांना जर टॅबलेट्सची गरज लागली तर ते देखील आपण करू शकतो. तर साधारण ह्या टेस्ट ज्या आहेत तर त्या कधी केल्या पाहिजेत आणि कोणी केल्या पाहिजेत सर? तर मला असं वाटतं की जे लिपिड प्रोफाईल आहे ते 25शी नंतर किंवा 30शी नंतर प्रत्येक व्यक्तीने साधारण आता स्वतःचा आता आपण बघतो की बर्थडेला आपण काहीतरी वेगवेगळं सेलिब्रेशन करतो, पण तुम्ही स्वतःसाठी काय करणार? स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. सेलिब्रेशनसाठी शरीर तंदुरुस्त असणं महत्वाचं आहे. तर तुम्ही एक वेळ सेलिब्रेशन नका करू, अवॉइड करा, पण तुम्ही त्या टेस्ट करा की ज्या गोष्टी तुम्हाला भविष्यात फायदेशीर असतील आणि तुमचा जीव धोक्यात म्हणजे त्या टेस्ट न केल्यामुळे धोक्यात टाकला जाईल असं काही करू नका. तर मग तुमचा एक वेळ सेलिब्रेशन नका करू, पण तुम्ही त्या अशा टेस्ट आहे वर्षातून किंवा 6 महिन्यातून केलं तर अतिउत्तम आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या लाईफस्टाईल आहे ना त्या लाईफस्टाईलला अनुसरून तुम्ही टेस्ट करत राहा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, पण जेणेकरून तुम्ही
एक प्रिकॉशनरी प्लॅटफॉर्म तयार करणार बरोबर. आणि मग त्याने काय होईल की भविष्यात तुम्हाला आजार प्रिव्हेंट करता येतील. बरोबर. म्हणजे आरोग्याचा जो मंत्र आहे तो आपल्याला डॉक्टरांनी सांगितलाय की तुम्ही एक वेळेस बर्थडे सेलिब्रेट करू नका, पण तुमचं आरोग्य उत्तम कसं राहील यासाठी तुम्ही तुमचा जो शारीरिक चाचण्या आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजेत. तर डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल किंवा काहीतरी बरोबर. तेलकट पदार्थांचा वापर आपण कमी केला पाहिजे साधारण, मग आयुर्वेदामध्ये असे काही उपाय आहेत का की ज्यामुळे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल आपण कमी करू शकतो? आयुर्वेदामध्ये म्हणजे एक सप्तधातूंपैकी एक धातू म्हणून आपण एक मेद हा धातू एक पकडतो. त्याच्यामध्ये आपण बोलतो की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू आहेत. तर त्या 7 धातूमध्ये मेद दृष्टी आपण एक कन्सिडर करू शकतो की मेदाची दृष्टी म्हणजे आपण या कोलेस्ट्रॉल वाढणं आपण एक कोरिलेट करू शकतो. आपण एक्झॅक्टली नाही पण ऍटलिस्ट कोरिलेट करू शकतो. तर मग त्यामध्ये आता काही आयुर्वेदामध्ये काही सांगितलेल्या काही ज्या म्हणजे दिनचर्या आहेत, ऋतुचर्या आहेत किंवा म्हणजे आपण काही आयुर्वेदिक औषधी वापरतो तर त्यामध्ये गुगुलू आहे. तर मेदोहर गुगुलू वगैरे तो गुगुलू जे कल्प आहेत जेवढे पण तर तेवढे जे मेद कमी करण्यासाठी मदत करतात. आणि मग त्याने काय होतं की थोडंसं काही ना काही प्रमाणात ते मेद कमी करण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हेल्प होते. आणि आपण काय करतो की जो कोलेस्ट्रॉल वाढलं, फक्त कोलेस्ट्रॉल ही एक म्हणजे असं एक लिपिड किंवा एक चरबी म्हणून न बघता ती लाईफस्टाईल रिलेटेड आजार तयार करण्यासाठी ओबेसिटी किंवा डायबिटीस किंवा अथेरोस्क्लेरोसिस फार महत्वाचा भाग आहे. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरीमध्ये ते ब्लॉकेज तयार करणं. तर मग हे होऊ नये म्हणून व्यायाम करणं, अगेन तेच आहे की मी जे डायबिटीससाठी सांगितलेलं आहे, बरोबर. योगा करणं, प्राणायाम करणं आणि त्याचबरोबर मग तुम्ही ते मेडिटेशन हे सर्व ते तेवढं महत्वाचं आहे. आणि तो फूड आहे तो अतिशय ऑइली बाहेरचं जंक फूड आताच्या वेळी ज्या चिप्स वगैरे वापरतो त्यामध्ये खराब ऑइल आहे किंवा बाहेरचे ड्रिंक्स वगैरे, तर हे वर्ज करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी सांगतो की आयुर्वेदाने जे दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितलेली आहे तर त्याचा फॉलो ह्या गोष्टी कमी करण्यासाठी फार महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला उत्तम राहायचं असेल, तुमचं स्वास्थ्य उत्तम ठेवायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये व्यायाम हा अतिशय महत्वाचा आहे की त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये असलेलं बरोबर कोलेस्ट्रॉल आहे बरोबर त्या कमी करू शकतो. आणि ते कमी झालं तर तुमच्या पुढे येणारा जो धोका आहे तो बरोबर. आपण टाळू शकतो. बरोबर. तर डॉक्टर, मला असं विचारायचं की जर वाढलेला कोलेस्ट्रॉल आहे किंवा डायबिटीस आहे किंवा इतरही जे काही आजार बरोबर. आहेत तर त्यांना रोखण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी असं स्पेसिफिक आयुर्वेदामध्ये काही औषध वगैरे आहे का? तर बघा बऱ्याच वेळा ना हा गैरसमज प्रत्येक माणसाला होतो किंवा रुग्णाला होतो की चला हा म्हणजे मेथीचे दाणे खाल्ले म्हणजे आपला आजार जाईल, डायबिटीस जाईल किंवा एखाद्याने सांगितले की तुम्ही लसूण खा आणि मग तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होईल. पण हे प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक रुग्णासाठी ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे पूर्ण बदलतात. फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीची जी प्रकृती आहे किंवा कॉम्पोजिशन आहे ती नक्की तुझी नसेल. बरोबर. तर मग त्यावेळेस काय असतो की माझ्या बॉडीची असेसमेंट योग्य त्या डॉक्टरने केली पाहिजे आणि मग मला माझ्या ज्या टेस्ट आहेत, ज्या डिरेंज व्हॅल्यू आहेत त्या असेसमेंट करून किंवा माझ्या बॉडीचे हिस्ट्री म्हणजे मला आधी कुठला आजार आहे का किंवा आता आजार आहे का किंवा मला कुठला औषध सूट होऊ शकतो का याची असेसमेंट करणं फार महत्वाचं आहे. तर एक औषध खाऊन एखादा माणूस बरा किंवा तो आजार प्रिव्हेंट करू शकत नाही. तर त्यासाठी काय की त्याची असेसमेंट होणं, त्या औषधांबरोबर त्याची लाईफस्टाईल, त्याचं खाणं पिणं, त्याचबरोबर तो व्यायाम करतो की नाही, योगा करतो की नाही, त्याला झोप पूर्ण होते की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर त्याला मानसिक त्रास आहे की नाहीये, त्याला इतर काही दुसऱ्या गोष्टी आहेत बाहेरच्या गोष्टी म्हणजे जसं का कामाचा लोड आहे, स्ट्रेस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या डॉक्टरला माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर मग आजकाल काय गुगलचा आणि चॅटजीपीटीचा जमाना आहे, तर लोक आपले सिम्पटम्स चॅटजीपीटीला सांगतात आणि मग तो उत्तर देतो आणि मग आपण ते ट्रीटमेंट करायच्या मागे असतो. मग तर डॉक्टरांना काय व्हॅल्यूच नाहीये, महत्वाच नाहीये. मग अशा वेळेस काय होतं की मग तुम्ही काहीतरी असं रोबोटिक वे मध्ये तुम्ही स्वतःच्या बॉडीची ट्रीटमेंट करायला जाता आणि मग तिथे फसता. कारण काय होतं की तुम्हाला एक अस्पेक्ट माहित असतो की हा मला औषध दिलं आता माझा आजार कमी होईल किंवा बरा होईल किंवा प्रिव्हेंट होईल. पण तुम्हाला ती गोष्ट माहिती पाहिजे की या गोष्टी बरोबर मग नुसतं काय मेथीचे दाणे खाऊन का तुम्ही डायबिटीस बरा करू शकता, प्रिव्हेंट करू शकता? नाही. मग तुम्ही झोपून राहाल 12 तास आणि तुम्ही मेथीचे दाणे खातो
आणि मग मी बरा होईल किंवा मला डायबिटीस होणार नाही. पण हे पण अगदी म्हणजे हे कॉन्ट्रोवर्शियल थॉट आहे. म्हणून आजार कमी करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी सगळ्या गोष्टी पाहिजे, ज्या गोष्टी चारही आता शेवटी गाडीचे चारही व्हील एकत्र चालले पाहिजे. तर त्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला, चारही व्हील व्यवस्थित चालले पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि डॉक्टरांना तुमची हिस्ट्री माहीत असणं असणं फार अतिशय महत्त्वाचं. महत्वाचं आहे. म्हणजे माणसाला मेंदू आहे पण चॅट जीपीटीला मेंदू नाही. त्यामुळे आपण मेंदूने विचार करून योग्य निर्णय घेऊन आपण औषधं देखील घेतली पाहिजेत. असं मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या जमान्यात म्हणजे आता कदाचित चॅट जीपीटी किंवा इतर AI टूल्स आहेत, ते आपल्याला मदत करू शकतात, असिस्ट करू शकतात. परंतु आपल्याला पूर्णपणे त्यांच्यावर रिलाय राहता येत नाहीये. धावत्या जीवनशैलीमध्ये आपल्या शरीरावर खूप परिणाम होत आहेत. तर बरोबर. आपल्याला ब्रेन स्ट्रोक आणि पक्षाघात हा जे आहेत तर ते वाढलेलं आहे. बरोबर. तर ते होण्याची नेमकी कारणं काय आहेत? तर हल्ली म्हणजे मी तर असं कन्सिडर करतो की जे जीवनशैली रिलेटेड जे पण आजार आहेत, म्हणजे ते स्ट्रोक असो किंवा लकवा असो किंवा डायबिटीस असो किंवा म्हणजे बोलतो की कोलेस्टेरॉल वाढलं किंवा अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे धमन्यांमध्ये रक्त कोलेस्टेरॉल वाढणं किंवा त्याच्यात ते थर जमा होऊन तो ब्लॉकेज तयार करणं. तर हे सगळे म्हणजे एकच कारणाने आलेले आहेत, ते लाईफस्टाईल चुकीची असणं. तर मग आता त्यामध्ये स्ट्रोक जो आहे तो आता हल्लीच्या म्हणजे काळात खूप जास्त वाढलेला आहे. तर त्याचं कारण म्हणजे काय की जो आम्ही आता याच व्हिडिओमध्ये आधी कोलेस्ट्रॉल रिलेटेड जे आपण बोललोय, तर तोच एक कारण आहे की कोलेस्ट्रॉल साचून अथेरोस्क्लेरोसिस होऊन रक्तवाहिन्या ब्लॉकेज होऊन त्याला स्ट्रोक तयार होतो. म्हणजे काय होतं की त्या पर्टिक्युलर ब्रेनच्या पार्टला रक्ताचा सप्लाय मिळत नाही. तो एक पार्ट झाला स्ट्रोक होण्यामागचं कारण. आणि दुसरं एक कारण म्हणजे की रक्तवाहिन्या फुटतात. बीपी खूप वाढल्यामुळे कधी कधी काय होतं की ब्लड प्रेशर जर खूप अगदी 170 180 किंवा डायस्टोलिक जो आहे तो 110 120 पर्यंत जेव्हा जातो, तेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्या फुटून तिथे रक्ताची गाठ तयार होते ब्रेनमध्ये. आणि मग त्याला देखील आपण स्ट्रोक बोलतो. म्हणजे ते हिमोरेजिक आणि नॉन हिमोरेजिक अशी दोन कारणं आहेत. तर मग पहिला तर लाईफस्टाईल रिलेटेड आहे, दुसरा देखील लाईफस्टाईल रिलेटेडच आहे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली, पण तो हायपर टेन्शन म्हणजे बीपीचा त्रास वाढून मग तो तयार होतो. म्हणजे जर विचार जर केला तर कारण एकच आहे. सगळ्या जे लाईफस्टाईल रिलेटेड आजारांना कारण एकच आहे, फक्त प्रेझेंटेशन वेगवेगळे आहेत. म्हणजे जर स्ट्रोक येण्यामागचं कारण आहे ते ब्रेनमध्ये होतो आणि लकवा होतो. हार्टमध्ये जर झालं तर हार्टमध्ये कोरोनरी ब्लॉकेज होऊन हार्ट अटॅक येतो आणि पेशंट कधी कधी रुग्ण दगावतो. त्याचबरोबर किडनीमध्ये देखील होतं. तर किडनीच्या काही नसा चॉकअप होऊन किडनी देखील डॅमेज होऊ शकते. तर पायाला देखील होतं डायबिटीसमध्ये किंवा थेरोस्क्लेरोसिस असेल पायाच्या धमन्यांमध्ये आर्टरीमध्ये, तर तिथे पण रक्ताचा सप्लाय कमी होऊन आपल्या पायाला अल्सर तयार होतो, कधी कधी नेक्रोसिस गँग्रीन होतो आणि नेक्रोसिस झाल्यानंतर कधी कधी पाय देखील कापावा लागतो. तर म्हणजे कारण जरी पण एकच असेल पण त्याचं प्रेझेंटेशन हा शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दिसतो. पण आपल्याला काय वाटतं की आणि नाही स्ट्रोकचं कारण वेगळं असेल, हार्ट अटॅकचं कारण वेगळं असेल, पायामध्ये जर ब्लॉकेज आहे तर कारण वेगळं असेल. तर तसं काही नाहीये, कारण सेमच आहेत जे ऑलरेडी आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. तर स्ट्रोक येण्यापूर्वी आपल्या शरीर काय पूर्वसूचना देतं का? हो, डेफिनेटली. जर एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक जर येत असेल तर कदाचित त्याला म्हणजे कधी हेडेक जाणवू शकतो, त्याला चक्कर येऊ शकते किंवा अचानक याच्या डोळ्यावर अंधार आल्यासारखं वाटतो. कधी कधी तोंडाला किंवा हाताला पायाला विकनेस पण येऊ शकतो, असा माइल्ड विकनेस वगैरे येऊ शकतो. ते आमच्या भाषेत ते पॉवर ग्रेड असतात. तर त्यानुसार आपल्याला जर समजा इनिशियली सिम्पटम समजले यापैकी कुठले मुंग्या येणं वगैरे, तर वेळीच तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुमचं जर काही टेस्ट असतील जसं MRI विथ एन्जिओग्राफी वगैरे सिटी स्कॅन वगैरे, तर ह्या टेस्ट करणं फार महत्वाचं आहे की जेणेकरून भविष्यातील येणारा जो धोका आहे तो टाळला जाईल. आणि काय की गोल्डन अवर जो आहे की जो स्ट्रोक आल्यावरती गोल्डन अवर बोलला जातो, तर त्यामध्ये रुग्णाला दवाखान्यात नेणं गरजेचं असतं का? येस येस, डेफिनेटली. जर एखाद्या रुग्णाला स्ट्रोक सारखी लक्षणं जर दिसली तर नक्कीच वेळी त्याला दवाखान्यात नेणं, योग्य त्या हॉस्पिटलमध्ये नेणं फार महत्वाचं आहे. त्याचं कारण म्हणजे काय की जर समजा एखाद्या
व्यक्तीला जर ब्लॉकेज होऊन जर स्ट्रोक आला असेल तर त्या मेंदूचा पाठ निकामी होण्यासाठी काही टाइम जर उरलेला असेल तर त्या काळामध्ये त्याला कदाचित थ्रॉम्बोलाइज नावाची एक ट्रीटमेंट आहे, तर थ्रॉम्बोलाइज करून कदाचित त्याला तो जो ब्लॉक असतो तो कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो सुरुवातीच्या गोल्डन मध्ये, जेणेकरून काय की ती ब्रेनची सेल आहे ते डॅमेज होण्यापासून आपण वाचू शकतो. म्हणजे काय की त्याला भविष्यात येणारा लकवा किंवा जीव घेणं काही प्रेझेंटेशन असेल. मग कधी कधी काय होतं की स्ट्रोक आल्यानंतर काही पेशंटला व्हेंटिलेटरवर देखील टाकावं लागतो, किंवा म्हणजे जे रेस्पिरेटरी सेंटर आहेत किंवा कार्डियक सेंटर आहेत ते जर प्रेस झाले तर नक्कीच जीव घेणं कंडिशन तयार होत. मग अशा वेळीच जर आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच त्याला फायदा होईल. नॉट ओन्ली स्ट्रोक, असे इतर पण आजार आहेत की ज्यामध्ये तुम्ही इमर्जन्सीमध्ये गोल्डन मध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं फार महत्वाचं असतं. मग आता तो एक तर मी सांगितलं कारण की का गोल्डन मध्ये पोहोचवलं पाहिजे. त्याचबरोबर काय असतो की इतर काही कॉम्प्लिकेशन जे होणार असतात ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे जर पेशंट कायमचा लकवा जर मारणार असेल तर ते वाचू शकतो आपण. बरोबर आहे. जर लवकर झालं तर लवकर ऑपरेशन जर होत असेल, ऑपरेशनची गरज आहे तर पटापट ते ऑपरेशन करून त्याला सेव्ह करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे इन शॉर्ट आपण त्याला भविष्यात येणारा धोका आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो, कॉम्प्लिकेशन्स कमी करतो. हे आहे गोल्डन मध्ये ट्रीटमेंट करण्याचे फायदे. असं आता आपण बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा केली, तर हो. महाभयंकर आजार आहेत हे, तर हे रोखण्यासाठी तुम्ही काय एक जादूची टीप आपल्या प्रेक्षकांना देऊ शकाल? तर लाईफस्टाईल रिलेटेड आजार म्हणजे जीवनशैलीचे जे आजार आहेत ते आजार नाही केलं तरी पण कारण सेमच आहेत. म्हणजे असं खूप काही वेगळं असं काही नाहीये. अगदी. तर ह्यामध्ये काय होतं की तुम्हाला जर हे प्रिव्हेंट करायचं असेल तर आयुर्वेद शास्त्र जे आहे ते काय सांगते की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे जे स्वास्थ्य आहे ना, म्हणजे निरोगी आहे त्याला निरोगीच ठेवणं, म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या किंवा इतर काही जे प्रिव्हेन्शन आहे, प्रिकॉशन्स आहेत त्याचा वापर करून आपण त्या निरोगी रोगीला निरोगी ठेवणं. त्याचबरोबर ज्याचे आतुर म्हणजे जे रोगी आहेत त्यांना ट्रीटमेंट करून, प्रॉपर ट्रीटमेंट करून त्यांना देखील निरोगी करणं हे त्याचा मोटो आहे. तर आता यामध्ये म्हणजे मला सांगावंसं वाटतं की दिनचर्या एक फार महत्वाचा भाग आहे. तो आपण त्याला मॉडर्न सायकलमध्ये बोलतो सर्कॅडियम रिदम. तर सर्कॅडियम रिदम मध्ये काय होतं की रात्रीच्या वेळी आपल्याला झोप येणं नॅचरली, म्हणजे कसं तर मेलॅटोनिन नावाचा हार्मोन असतो तो आपल्या बॉडीमध्ये जेव्हा वाढतो आणि मग त्यामुळे आपल्याला झोप येते. मग तो मेलॅटोनिन जो आहे तो व्यवस्थित राहण्यासाठी ती आपली लाईफस्टाईल तशी असणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आता आयुर्वेद त्या पलीकडे जाऊन काय सांगतो, तुम्ही लवकर झोपा आणि लवकर तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या कामाला लागा. मग त्यासाठी पण एक श्लोक आहे, मग ते मी सांगू इच्छितो. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णा जीर्णम निरूपयम रक्षार्थम आयुषम स्वास्थ्य. म्हणजे काय होतं की सकाळी जर तुम्ही उठले तर नक्कीच तुमचे मानसिक आणि शारीरिकचे स्वास्थ्य आहे ते निरोगी राहण्यासाठी मदत होते, तुमची आयुची रक्षा होते. म्हणजे तुम्ही तुमचं जे एज आहे म्हणजे किंवा तुम्हाला जे निरोगी राहण्याची टेंडन्सी असते ती वाढत जाते, तुम्ही जास्तीत जास्त स्वस्थ होऊन जाता. तर मग यामध्ये मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपण या सगळ्या गोष्टींना आपण फॉलो करतो की सर्कॅडियम रिदम नुसार, तेव्हा तुम्ही निरोगी राहू शकता. किंवा असे काही आजार आहेत ते रोखण्यासाठी नक्कीच मदत होते. प्रत्येक गोष्ट ही जी सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये देखील ती शास्त्रोक्त आहे आणि त्याचं एक महत्व आहे. तर तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर अजून एक माझी एक टीप आहे की इंटरमिटंट फास्टिंग किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला उपवास करणं किंवा दररोज काही विशिष्ट काळापुरती तुम्ही कमी खाणं किंवा अगदी न खाणं, म्हणजे न खाणं हे जास्त महत्वाचं असेल. तर यासाठी आयुर्वेदाने सांगितलं लंघन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, त्या लंघनला आपण तेच फास्टिंग किंवा उपवास असं बोलू शकतो. तर 2016 मध्ये जॅपनीज सायंटिस्ट ओशिनोरी म्हणून एक सायंटिस्ट होते, तर त्यांनी फास्टिंगवर एक रिसर्च केला आणि त्या रिसर्चमध्ये असं समजलं की ऑटोफेजी नावाच्या कॉन्सेप्टने कॅन्सर कमी करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. याचा अर्थ काय होतो की आजारांचे मूळ कारण एकच असतो, म्हणून फास्टिंग किंवा उपवास करणं हे आजार रोखण्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने आपण, काही लोक बोलतात, काही डॉक्टर सांगतात की तुम्ही 7च्या आधी 8च्या आधी रात्री तुम्ही जेवण आटोपून घ्या आणि त्यानंतर सकाळी 10 नंतर खा. म्हणजे कमीत कमी 15-16 तास तुम्हाला एक फास्टिंगचा पॅच मिळतो आणि ह्या पॅचमध्ये ती ऑटोफेजी नावाची कॉन्सेप्ट ती अप्लाय होते आपल्या शरीरावर आणि जे डॅमेज झालेले सेल असतात
त्या सेल रिपेअर होण्यासाठी मदत होते आणि मग इतर आजार होण्यासाठी प्रिव्हेंट होऊ शकतो. अतिशय महत्वाची टीप आपल्याला डॉक्टरांनी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. खूप खूप धन्यवाद.